ॲक्च्युली आमच्या एका कॉमन फ्रेंडचा बर्थडे होता आयर्लंडमध्ये आणि मी तिथे गेले होते. तर तेव्हा मला निनाद पहिल्यांदा तिथे भेटला आणि बस मग ओळख झाली, फ्रेंड्स झालो आणि पुढची स्टोरी माहिती आहे. मी मधुराला ना पहिल्यांदा मेघाकडे भेटलो. ती आमची मैत्रीण आहे आयर्लंडमध्ये आणि ती माझे अजून 2 मित्र आहेत, संवित अजून मॅक. त्यांची क्लासमेट होती मास्टर्सला. तर जेव्हा समर हॉलिडेज होते तर मॅक संवित माझ्या घरी मूव्ह झाले लिमरिकला. तर ती यायची त्यांना भेटायला आणि मेघाला भेटायला. तर तशी आमची ओळख झाली आणि मग रेस्ट इज हिस्ट्री. फेवरेट लीस्ट फेवरेट विचारलं असतं तर चांगलं. हां, बेसिकली असं आहे की निनाद इज लाईक ही व्हॅल्यूज पीपल अ लॉट. म्हणजे त्याला फ्रेंड्स खूप चांगल्या पद्धतीने जपता येतात. त्याच्याकडे खूप जास्त फ्रेंड्स आहेत आणि त्याच्यासोबत राहायला लागल्यानंतर माझेही सगळे ते फ्रेंड्स खूप झाले चांगले आणि दॅट इज वन गुड थिंग अबाउट हिम. लाईक ही इज व्हेरी फ्रेंडली, एक्स्ट्रोवर्ट. तर तो खूप इझिली मिक्स होऊन जातो आणि ॲक्च्युली माझ्या घरच्यांना पण त्याच्याबद्दल तीच गोष्ट आवडते कारण की तो एकदम म्हणजे बिंदास आहे, मस्त आहे. आम्ही ॲक्च्युली कॅम्पिंग गेलेलो.
मला कॅम्पिंगचा खूप शौक आहे. तर एकदा असंच कुठल्या तरी वीकेंडला आम्ही कॅम्पिंगला गेलो होतो आणि दॅट वॉज अवर फर्स्ट डेट. तर चांगलं त्या एका रिव्हर साईड आम्ही थांबलेलो आणि कॅम्प फायर लावून छान काहीतरी कुक केलं असंच. आणि टेंट होता आमच्याकडे एक 4 पर्सन त्यात. तर एकदम असं थोडंसं रोमॅन्टिक सेटिंग होती आणि वेदरही चांगला होता, पाऊस पण नाही. सनसेट खूप छान होता त्या दिवशी, क्लिअर स्काय मिळाला आम्हाला. तर इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. सुन लो मेरी ये दास्तां, ख्वाबों का जो था कारवां, पल पल मेरी यादों से जो जब जब बसा मेरा जहां. इस मोड़ पर फिर ये डगर हमसे कहे चल हम सफर, यादों की ये सरगोशियां हमसे कहे हम हैं वहाँ, हम थे जहाँ. रा 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 असं सांगणं कठीण आहे वाय आय लव्ह हिम, बट आय थिंक आय लव्ह हिम. म्हणजे छान आहे तो. लाईक आमचा स्वभाव थोडा सिमिलर आहे. आम्ही एकामेकावरती चिडतो पण खूप, भांडणं वगैरे खूप करतो. बट बेसिकली असं आहे की आम्ही दोघेही थोडेफार फ्रेंडली आहोत. सगळ्यांसोबत राहायला, सगळ्यांसोबत मिक्सअप व्हायला आवडतं. तर मग काही चॉईसेस आणि ते सगळं सेम आहे. आणि आय थिंक एक अनटोल्ड अंडरस्टँडिंग आहे आमच्यामध्ये, ज्याच्यामुळे आय फील दॅट बॉन्ड विथ हिम अँड आय फील कम्प्लीट. मेरी तरह आके यहाँ थम सा गया. आंखें मेरी देखे जहाँ तुम थे जहाँ थम सा गया. आपल्या लाईफमध्ये खूप साऱ्या अप अँड डाऊन मुवमेंट्स येतील किंवा कधी काही काही गोष्टीबद्दल आपण खूप एक्सायटेड असू किंवा काही काही गोष्टी आपल्याला खूप सॅड फील करवतील. तर फक्त एवढं लक्षात ठेव की इन एनी सिच्युएशन जर आपण भांडलो, हसलो, काही असेल तरी आय स्टँड बाय यू ऑलवेज. तर हे फक्त लक्षात ठेव आणि बाकी काहीच इम्पॉर्टंट नाही आहे.